हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 13 जूनचा लग्नानंतर होईलच प्रेमचा एपिसोड रिव्ह्यू. रम्या इकडे काव्याला विचारत असते की काय ट्रूथ अँड डेअर खेळलात का तुम्ही? मग काय झालं ग गेममध्ये? कुणी कुणाला ट्रूथ विचारलं का? मग डेअर? काही विचित्र डेअर वगैरे? काय झालं काव्या, सांग ना. तेव्हा काव्य खूप शांत बसते आणि तिला आठवतं की ती जीवाला डेअर देते पोजिंग करून दाखवण्यासाठी. तेव्हा काव्या तिची बडबड करत असते. जीवा, डेअर, पोजिंग हे सगळं रम्या ऐकत असते. तेव्हा रम्या मनात बोलते की जीवा, डेअर, पोजिंग ही काय बडबड करते? हिनेच जीवाला पोजिंग करण्याचं डेअर दिलं नसेल ना? पण मग डेअर करण्याचा आणि जीवाला भाजण्याचा काही संबंध असेल का? पण नक्की काय घडलं असेल तिथे की काव्य इतक्या मोठ्या शॉकमध्ये आहे? तेव्हा रम्या काव्याला विचारते, काव्या तू डेअर दिलीस हे कळलं मला, पण पुढे काय झालं? जीवाने पोजिंग केली का? नक्की म्हणजे काय झालं? तेव्हा रम्या प्रश्नावर प्रश्न विचारत असते. तेव्हा काव्य चिडते आणि बोलते, शांत बस ग रम्या, किती प्रश्न विचारणार आहेस? आता डोक्यावर बसणार आहे का माझ्या? तेव्हा रम्या पुन्हा बोलायला लागते. तेव्हा काव्य बोलते शट अप, जस्ट लिव्ह मी माय स्पेस. काव्या रागाने निघून जाते. तेव्हा रम्या बोलते मनातल्या मनात की फार्म हाऊसवर नक्कीच काहीतरी झालंय. इकडे विक्रम आणि वसू किचनमध्ये असतात. जीवासाठी दूध घेत असतात. तेव्हा वसू बोलते की कुठून दूधबुद्धी सुचली आणि ते लोक हे पोरं फार्म हाऊसवरती गेली. नक्की हे नंदिनीचंच चाल असणार. तेव्हा विक्रम चिडतो, ताई बस आता, बस झालं, जा तुझ्या रूममध्ये. तेव्हा वसू तिथून गेल्यावर तिथे काव्या येते. तेव्हा विक्रम बोलतो, अरे काव्या, हे बघ तुझ्यासाठीच कॉफी घेऊन येणार होतो मी, घे. तेव्हा विक्रम काव्याला कॉफी देणार. तेव्हा काव्या त्या कॉफीकडे बघत असते आणि तिला खूप रडायला येतं आणि ती विक्रमच्या गळ्यातच पडते. तेव्हा विक्रम तिला समजवत बोलत असतो, बरं वाटेल अगं जीवाला, आणि तिला बाजूला घेऊन बोलतो की तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे ना. तेव्हा काव्या बघायला लागते आणि काव्याला सगळं आठवतं की जीवा तिच्यामुळेच हातात जळतं लाकूड घेतो. विक्रम तिला समजत असतो, मग कशाला रडायचं? हे बघ बाळा, काही चुका अनावधानाने घडून जातात, मग त्यामुळे रडत बसायचं का? विक्रम तिला हेही समजवतो की मानिनी तुला आईच्या आणि सासूच्या नात्याने काही बोलली असेल तर तिचं बोलणं मनावर घेऊ नकोस. आणि विक्रम तिची समजूत काढून तिला कॉफी प्यायला सांगतो. तेवढ्यात जीवाच्या फोनवर फोन येतो. विक्रम उचलतो आणि सांगतो की तो फोन घरी विसरून गेला आहे, तर तुमच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा मी पोहोचवतो त्याला. इकडे मानिनी जीवाकडे येते आणि नंदिनी बाहेरच बसलेली असते. दरवाजा बंद असतो. तेव्हा नंदिनीला ते आठवत असतं की मानिनी नंदिनीवर चिडलेली असते आणि तिला बाहेर काढून दिलेलं असतं. इकडे काव्याही आपल्या खोलीत येते. काव्याला आठवत असतं की विक्रम बोलत असतो की तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे ना, मग कशाला रडायचं? तेव्हा काव्या बोलते की असं कसं माझी चूक नाही आहे, माझीच चूक आहे. तेव्हा काव्या रागात तिला एक स्केल भेटते, स्केल घेते आणि काव्याला तेही आठवत असतं की ती जीवाला बोलत असते की नंदिनी जायला घाबरतोयस, कळू दे की तिला. हे सगळं काव्याला आठवत असतं. काव्याला जीवासोबतचं बोलणं सगळं आठवत असतं आणि इकडे नंदिनीला मानिनी जे बोलते तेही काव्याला आठवत असतं की मानिनी सरळ नंदिनीला दोष देत असते जीवाच्या ह्या अवस्थेचा. तेव्हा काव्या ती स्टिक घेऊन स्वतःलाच मारते आणि बोलते की हे सगळं माझ्यामुळे झालंय, माझ्यामुळे जीवाने स्वतःला जाळून घेतलं, माझ्यामुळे नंदिनी ताईला मानिनी काकू ओरडल्या. काव्या स्वतःच्या हातावर मारून घेत असते आणि बोलत असते की जीवावर जीवापाड प्रेम आहे असं म्हणते ना मी, पण हे सगळं माझ्याचमुळे झालंय. काव्या स्वतःच्या हातावर छडीने मारून शिक्षा करून घेते. इकडे मानिनी जीवाजवळ बसलेली असते. पार्थही असतो आणि नंदिनी बाहेरून दरवाजातून बघत असते. मानिनी येते आणि दरवाजा तिच्या तोंडावर लावून घेते. नंदिनी रात्रभर तिथेच बसून राहते. दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ दरवाजा खोलतो आणि बघतो तर नंदिनी बाहेरच बसलेली असते, पण मानिनी पुन्हा नंदिनीच्या तोंडावर दरवाजा लावून घेते. पार्थही नंदिनीकडे बघून न बोलता तिथून जातो. तेव्हा नंदिनी पार्थला आवाज देते. तेव्हा नंदिनी पार्थकडे जीवाबद्दल चौकशी करत असते. तेव्हा पार्थ बोलतो, शांत व्हा नंदिनी, तुमच्या सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर आहे, त्याची जखमही चिघळलेली नाहीये आणि त्याला शुद्धही आलेले नाहीये आणि तापही उतरलेले नाहीये. तेव्हा नंदिनी बोलते, ताप उतरलेला नाहीये, मग मी एक काम करते, थंड पाण्याच्या पटकन घड्या करून आणते. तेव्हा पार्थ बोलतो, आईने मला तेच आणायला सांगितले आहेत. तेव्हा पार्थ बोलतो, हेच सांगायचं होतं मला तुम्हाला, आईने मला आणायला सांगितले आहेत, पण तुम्ही घेऊन जा, त्याच निमित्ताने तुम्हाला आतमध्ये एंटर करता येईल आणि जीवालाही बघता येईल. तेव्हा नंदिनी बोलते, ठीक आहे, मी तसंच करते. पार्थ जायला लागतो. पुन्हा नंदिनी त्याला आवाज देते. नंदिनी बोलते, थँक्यू पार्थ, जेव्हा अशा अवस्थेत आहेत तरीसुद्धा मला त्यांच्यासाठी काहीच करता येत नाहीये. मला खूप अस्वस्थ वाटत होतं, वाईटसुद्धा वाटत होतं, पण खरंच तुमच्यामुळे मला आता त्यांना बघता येईल, कदाचित मला त्यांची काळजीसुद्धा घेता येईल. तेव्हा पार्थ बोलतो, कदाचित म्हणजे? तेव्हा नंदिनी बोलते, आईंनी मला जीवांच्या रूममध्ये यायला नाही सांगितलं आहे, आता जीवांची काळजी कशी करू देणार आहेत मला? तेव्हा पार्थ बोलतो, मग तुम्ही शांत बसणार आहेत? तेव्हा नंदिनी बोलते, नाही, मी माझ्या परीने सगळं करीन. पार्थ नंदिनीला बोलत असतो की आता जे आई वागते ना ते मला अजिबात पटलेलं नाही. जीवाची ही अवस्था आपल्या सगळ्यांमुळे झाली, पण शिक्षा तुम्हालाच मिळते. तेव्हा नंदिनी बोलते, आईंनी मला शिक्षा दिली याचा अर्थ त्यांचा सगळ्यात जास्त विश्वास माझ्यावर आहे आणि मी त्यांचा विश्वास तोडलाय म्हटल्यावर त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे. पार्थ नंदिनीला समजत असतो की जीवा अजून शुद्धीवर आलेला नाही, आता आहे ग्लानीत, पण ग्लानीतून जेव्हा बाहेर आला तेव्हा तो पहिले तुम्हालाच आवाज देईल.
तेव्हा पार्थ तिला रडू नका बोलतो आणि बी स्ट्रॉंग म्हणून सांगून निघून जातो. तेव्हा पार्थ आपल्या खोलीत येतो आणि काव्याला बघतो आणि बोलतो की ह्या तर न जेवताच झोपल्या, उठवू का? तेव्हा तो बोलतो की नाही जाऊ दे, झोपू देत. तेव्हा पार्थ काव्याला आवाज देतो आणि बोलतो की जेवता झोपणं चांगलं नाही खरं. काव्या, जेवण करून झोपतात का? पार्थ बघतो एवढ्या गाढ झोपल्या, ताप तर नाही आहे ना? तेव्हा काव्याचा ताप चेक करतो आणि बोलतो की ताप तर नाही आहे, पण बहुतेक डोळा लागला असेल. आणि बोलतो नाहीतर इतक्या हट्टी आहेत, स्वतःहून बेडवर नाही झोपायच्या. तेव्हा पार्थ बोलतो की जाऊ द्या, झोपा. तेव्हा पार्थ उठणार तेव्हा काव्य थोडीशी हालचाल करते आणि तिचा हात पार्थला दिसतो. तिचा हात पूर्ण लाल बुंद झालेला असतो. तेव्हा पार्थ काव्याचा हात बघून शॉक होतो. काव्याचा हात जवळ घेतो आणि बघतो आणि बोलतो की ही वळ कसली उठली यांच्या हातावर? कशाने तरी मारण्याची वळ वाटतायत. काय प्रकारे हा? काव्याने स्वतःला मारलंय का? तेव्हा पार्थ विचारात पडतो आणि बोलतो जाऊ दे, याबद्दल उद्याच विचारेन काव्यांना. तेव्हा पार्थ फर्स्ट एड बॉक्समधून एक मलम काढतो आणि मलम काव्याच्या हातावर टाकून काव्याला अलगद लावून देत असतो. तेव्हा पार्थ काव्याच्या हातावर हळुवारपणे फुंकर घालतो. इकडे नंदिनी थंड पाण्याच्या पट्ट्या घेऊन जीवाच्या रूममध्ये जात असते. तेवढ्यात जीवा बाहेर येतो, दारात उभा राहतो आणि बोलतो थांब, माझ्याजवळ येऊसुद्धा नको. तेव्हा नंदिनी बोलते असं का बोलतायत जीवा? जीवा बोलतो असं आई बोलली, बरोबर ना? आईने सांगितलं आणि तू ऐकलंस. तेव्हा जीवा बोलतो याला काय अर्थ आहे? उद्या तुला कोणीही माझ्यापासून दूर करेल आणि तू माझ्याजवळ येण्याचे एफर्ट्स नाही घेणार. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही, मी एफर्ट्स घेते ना. तेव्हा जीवा बोलतो हा, मग आज का नाही घेतलेस? मला लागल्यानंतर तू माझ्या जवळ असायला हवंस ना. जसं तुला लागल्यावर मी तुझ्या जवळ होतो, तुझी काळजी घ्यायला, तुला हवं नको ते बघायला. दिस इज नॉट डन. तेव्हा जीवा बोलतो आत्ता मी उठलो आणि तू माझ्या जवळ नव्हतीस, हे बघून मला खूप त्रास झाला, इतका त्रास झाला. हे बघून जीवा कोसळतो. नंदिनी घाबरते आणि जोरजोरात ओरडते जीवा जीवा. दरवाजा खोलते तर बघते तर आतमध्ये मानिनी बसलेली असते आणि जीवाही शुद्धीवर आलेला नसतो. तेव्हा नंदिनी आतमध्ये जाते. मानिनी रागाने उठते आणि बोलते तू का आली आहेस इथे? आणि तिला बाहेर काढते आणि बोलते तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का गं? तेव्हा मानिनी बोलते आणि हे मी पार्थला आणायला सांगितलं होतं, त्याने तुला सांगितलं? माझं चुकलं, मी आणायला हवं होतं. मानिनी दरवाजा लावते. तेव्हा नंदिनी बोलते आई अहो एकदा तरी. तेव्हा मानिनी ओरडते आणि बोलते हळू, आणि तिला सांगून जाते अजिबात आत जायचं नाहीये हं. तेव्हा पार्थ मानिनीकडे जातो बोलतो आई काय करतेस? तेव्हा मानिनी ओरडते तुला जे काम सांगितलं ते करायला नको? थंड पाण्याच्या पट्ट्या घ्यायला आली होती मी. तेव्हा पार्थ बोलतो नक्की तेवढंच करतेस ना? तेव्हा मानिनी बोलते म्हणजे? तेव्हा पार्थ बोलतो तुला माहिती मी कशाबद्दल बोलतोय. नंदिनीने थंड पाण्याच्या पट्ट्या नेल्या आहेत. तेव्हा मानिनी बोलते नंदिनीने काहीही करायला नकोय, मी सांगितलेलं कळत नाही का रे तुला? तेव्हा पार्थ बोलतो कशी वागतेस तू? तुला कळतंय का? मी हे नवीनच रूप बघतोय तुझं. माझी आई अशी नाहीये. माझी आई सुनांशी छान बोलणारी आहे, त्यांचे लाड करणारी आहे. कोणाचा काही प्रॉब्लेम असेल तर लगेच तुझ्याजवळ येऊन त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आणि तू जे आत्ता काही वागतेस ना हे चुकीचं आहे आणि मला नाही आवडत आहे. तेव्हा मानिनी बोलते मलाही काही गोष्टी आवडत नाहीयेत पार्थ, पण आजवर त्या मी केल्याच ना ॲडजस्ट. हे बघ सगळ्यांच्या चुका पोटात घ्यायला मी काही योगी माणूस नाहीये. आई आहे मी काही देवी नाहीये. आणि आईचेही दोन रूपं असतात पार्थ. आपल्या मुलांच्या सुखासाठी आनंदासाठी सगळं करणारी ती सुद्धा आई असते, आणि तीच आई मुलांच्या सुखात कोणी आडवं आलं ना तर त्याला आडवं पाडायला सुद्धा कमी करणार नाही. हे बघ जीवा बरोबर मी नंदिनीला जबाबदारी दिली होती आणि मी स्पेसिफिक तिला सांगितलं होतं की त्याच्याकडे लक्ष दे म्हणून. काय केलं तिने? काही नाही ना केलं. मग आता मला माझं बघू दे. इकडे मानिनी जीवाच्या तिथे झोपून गेलेली असते. सकाळी उठून बघते तर जोरजोरात नंदिनी आरती वाजवत असते खाली मंदिराजवळ. मानिनी उठते आणि बघते आणि खाली येते नंदिनीजवळ. नंदिनीच्या पाठोपाठ मिथून पार्थ वसू आत्याही येते, मानिनी पण येते. तेव्हा नंदिनी नंतर शंख हातात घेते आणि शंखनादही जोरात करते. हे सगळं झाल्यावर नंदिनी मानिनीला आरती देते. तेव्हा नंदिनी सगळ्यांना आरती देते. सगळ्यांची आरती घेऊन झाल्यावर नंदिनी देवाचे पाय पडते, परंतु तोपर्यंत जीवाला शुद्ध आलेली नसते. नंदिनीच्या डोळ्यात पाणी असतं आणि तिथेच आजचा एपिसोड संपतो.